केले काय सांगाल? आधी तो सगळ्यात आधी आज मी सेवालाल महाराजांची पावन धरती पहरा देवीमध्ये उपस्थित आहे आणि आजच्या दिवशी 15 फेब्रुवारी सेवालाल महाराजांची 285वी जयंती आहे। त्याच्यासाठी मी सगळ्यांना जयंतीची शुभेच्छा देते। आणि जे आपण सांगत आहे की लोकसभा मतदारसंघासाठी तो जसं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आम्ही महायुतीमध्ये आहे, तर महायुतीचे जे ज्येष्ठ नेते आहे जे काही निर्णय घेणार ते निर्णयासाठी आम्ही त्यांच्या सहमत राहणार आणि जर माझ्यावर कोणतीही जबाबदारी देणार तर नक्की मी समाजाची सेवासाठी तयार आहे। गेल्याच आठवड्यामध्ये म्हणजे 15 अगोदर इंद्रनील नाईक साहेबांनी मागणी केली होती की बंजारा समाजाला इथे नेतृत्व मिळायला हवं। महिला आमदार साहेबांनी तशी मागणी केली होती की पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेतरी बंजारा समाजामधून कोणीतरी उमेदवार दिला पाहिजे आणि आमच्या समाजाची संख्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त आहे, तर आमच्या समाजाच्या न्यायासाठी आणि सगळे समाजांच्यासाठी पण जर आमच्याकडून एक उमेदवार दिला तो चांगला राहणार, ते साहेबांची मागणी होती आणि ते मला पण वाटते आणि आमच्या समाजाच्या सगळे बांधवांना वाटते की ते खरीच महत्त्वाची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेही बंजारा समाजाचा एक खासदार राहायला पाहिजे। जे काही अजितदादा आणि महायुतीमधून ठरणार ते निर्णयाला मी मान देणार आणि ते निर्णयावर मी कार्य करणार। जर जबाबदारी दिलीस तर मी नक्की पार पाडणार, नक्की ते जबाबदारीला चांगला न्याय देणार आणि समाजासाठी विकासासाठी काम करणार। काही दिवसापूर्वी साहेबांचा वाढदिवस झाला आणि वाशिममध्ये सुद्धा साहेबांच्या वाढदिवसाचे बॅनर झळकलेले आहेत, त्यावरती तुमचा सुद्धा फोटो त्या याच्यावरती झळकलेला आहे। कुठेतरी हे प्रचाराची हे म्हणता येईल आपल्याला प्रचार होत आहे, सुरुवात होत आहे। आम्ही जे परिवारातून आहे आम्ही वसंतराव नाईक साहेबांचा परिवार आहे आणि जिथे जिथे आमच्या बंजारा समाजाचे लोक आहे त्या निमित्ताने ते लोकांचा प्रेम आहे आमच्या प्रती आणि आमदार साहेबांची आणि त्यांचे पिताजी मनोहरराव नाईक साहेबांच्या आणि वसंतराव नाईक साहेबांच्या परिवाराच्या निमित्ताने लोकांचा प्रेम होता, त्यामुळे ते आमचे बॅनर होते। आणि जर तिथे पण आहे आणि लोकांची अपेक्षा आहे की आम्ही त्यांच्यासाठी कार्य करू, विकासासाठी आम्ही तिथे थांबू आणि त्यांना साथ देऊ, तो आम्ही नक्की करणार। गेल्या 3-4 टर्म खासदार लोकसभेमध्ये गेलेला नाही किंवा राज्यसभेपर्यंत मला असं सांगता येईल की पूर्ण भारतमध्ये आतापर्यंत एकही महिला बंजारा तो नाहीच आहे, खासदार नाहीच आहे। आणि बंजारा समाजाला खासदार की मध्ये मला वाटते एक होते तो खरंच बंजारा समाजाला न्याय द्यायचे जर महायुतीने ठरवला तो चांगला राहणार।